सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 8 ओवी क्रमांक 36 पासून आता सुरुवात करूयात. जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे, ते अधिदैवत जाणावे पंचायतनींचे. आणि ज्याला सहजच जीव असे म्हणतात व जो पंचभूतात्मक शरीराची मुख्य देवता आहे त्याला अधिदैवत म्हणतात. आता येचे शरीरग्रामी, जो शरीर भावाते उपशमी, तो अधियज्ञ येथगामी पांडुकुमरा. आता पांडुकुमरा याच शरीररूप गावात जो शारीरिक उपाधींचा लय करीतो तो अधियज्ञ मी होय. एर अधिदैवाधिभूत तेही मीची कीर समस्त, परिपंधरे किडाळा मिळत ते काय साके नोहे. एरवी अधिदैव व अधिभूत हे सर्व खरोखर मीच आहे, परंतु उत्तम कसाचे सोने हिनकटाला मिळाल्यावर ते डाकलग होत नाही का. तरी ते पंधरेपण न मिळे आणि किडाळाची याही अंशा न मिळे, परी जव असे तयाचे निमेळे तव सांकेची म्हणजे. तथापि त्याचा उत्तमपणा कमी होत नाही व ते हिणकटही होत नाही, परंतु जोपर्यंत त्याच्याशी एकत्र असते तोपर्यंत त्याला डाकलगच म्हणतात. तैसे अधिभूतादी आगवे हे अविद्येचे निपालवे, झाकले तव मानावे वेगळे ऐसे. त्याचप्रमाणे अधिभूतादी हे सर्व अज्ञानाच्या पदराने जोपर्यंत झाकले आहेत तोपर्यंत वेगळे मानले पाहिजेत. तेची अविद्येची जवनिका फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे, मग म्हणो एक होनी जरी आटे तरी काय दोन्ही होते. तोच अज्ञानाचा पदर गेल्यामुळे भेदभाव नष्ट झाला, मग त्यांची आटणी करू म्हटले तर ती मूळची काय दोन होती. पै केशांचा गुंडाळा, वरी ठेविली स्फटिक शिळा, ते वरी पाहिजे डोळात व भेदली गमती. असे पहा की केसांची गुंडाळी करून त्याचवर स्फटिकाची शिळा ठेवल्यावर ती वरच्या दृष्टीने पाहू गेले असता जशी भंगलेली दिसते. पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेणो जाहाले, तरी डांक देऊनी सांदिले शिळे ते काय. पाठीमागून ते केस एका बाजूस गेल्यावर तिच्या चिरा कोठे गेल्या हे समजत नाही, म्हणून ती शिळा डाक लावून जोडली आहे का. ना तरी अखंडची आयती, परी संगे भिन्न गमली होती, ते सारी लिया मागवती जैसी का तैसी. नाही तर ती मूळची अखंडच होती, परंतु केसांच्या संगतीने भंगलेली भासत होती. नंतर ते केस एका बाजूस केल्यावर ती शिळा जशी होती तशीच दिसते. देवींची अहंभाव जाये तरी ऐक्य ते आधींची आहे, हेची साचे जेथ होय तो अधियज्ञ मी. त्याचप्रमाणे अहंभाव नाहीसा झाला म्हणजे ऐक्य हे मूळचेच आहे व हे ऐक्य जेथे प्रत्ययास येते तो अधियज्ञ मीच. पैगा मी तुझ सकळ यज्ञ कर्मज, सांगितले काजे काज मनी धरुनी. हे पहा, जो हेतू मनात धरून सर्व यज्ञकर्मापासून झालेले आहेत, म्हणून आम्ही पूर्वी 4थ्या अध्यायात तुला सांगितले तोच हा अधियज्ञ होय. तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करुनी पांडवा दाविजत असे. हा सर्व जीवांचा विसावा असून ब्रह्मसुखाचा ठेवा आहे, पण अर्जुना तुला तो स्पष्ट करून सांगतो. पहिली या वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रिया नळी प्रदीप्ती, विषयद्रव्याची या आहुती देऊनिया. प्रथम वैराग्यरूप इंधनाच्या पूर्णतेने इंद्रियरूप अग्नी पेटून त्यात विषयरूप द्रव्याची आहुती देतात. मग वज्रासनतेची उर्वी शोधुनी आधार मुद्रा भरवी, वेदिकारचे मांडवे शरीराच्या. मग वज्रासन हीच भूमिका शुद्ध करून शरीररूपी मांडवामध्ये मूळबंध मुद्रेचा ओटा करीतात. तेथ संयमाग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचे निपवाडे, यजी जती उदंडे युक्ती घोषे. त्या ठिकाणी इंद्रिय निग्रहरूप अग्नीच्या कुंडात इंद्रियरूप होमद्रव्ये घालून योगमंत्राने हवन करीतात. मग मन प्राण संयमो, हाची हवन संपदेचा संभ्रमो, येणे संतोष विजे निर्धुमो ज्ञानानळो. मग मन व प्राण यांचा निग्रह हीच होमाच्या द्रव्याची तयारी. इने धुराशिवाय निर्दोष जो ज्ञानाग्नी त्याचा संतोष करीतात. ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान ते ज्ञेयी हरपे, पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. याप्रमाणे हे साहित्य ज्ञानात अर्पण करून मग ते ज्ञान ब्रह्मात लय पावते
नंतर निव्वळ जे ब्रह्म तेच एकटे उरते. तया नावगा अधियज्ञो ऐसे बोलिला जव सर्वज्ञो तव अर्जुनो अतिप्राज्ञो तया पातले ते. त्यालाच अधियज्ञ म्हणजे ब्रह्म म्हणावे असे ज्या वेळेस सर्वज्ञ श्रीकृष्ण म्हणतात, तोच महाबुद्धिवान अशा अर्जुनाच्या ध्यानात आले. हे जाणोनी म्हणितले देवे, पार्था परिसतू आहासी बर्वे, या कृष्णाची या बोलासवे येरू सुखाचा जाहला. अर्जुनाला ब्रह्म समजले असे देवांनी जाणून ते म्हणाले, तू फार उत्तम प्रकारे ऐकतो आहेस. असे श्रीकृष्ण बोलल्यावर अर्जुन आनंदित झाला. देखा बालकाची या धनी धाईजे, काम शिष्याचे झालेपणे होईजे, हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे, काम प्रसवती या. पहा की तान्ह्या मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या कृतार्थपणाने आपण कृतार्थ व्हावे ही एक आई आणि सद्गुरूच जाणतात. म्हणून सात्विक भावांची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आधी, न समातसे परी बुद्धी सावरुनी देवे. म्हणून अर्जुनाच्या पूर्वीच श्रीकृष्णाच्या अंगी अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन मावेनातसे झाले, परंतु देवानी बुद्धी आवरली व मग पिकलिया सुखाचा परिमळू, किम निवालिया अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला. पूर्णतेस पावलेल्या सुखाच्या सुगंधाप्रमाणे किंवा शांत झालेल्या अमृताच्या लाटांप्रमाणे कोमल आणि सरळ असे बोल ते बोलू लागले. म्हणे परी सणे यांची या राया, ऐके बापा धनंजया, ऐसी जळो सरलिया माया, तेथ जाळीते तेही जळे. मग म्हणतात, श्रवण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अशा अर्जुना, ऐक बाबा रे, माया जळून गेली म्हणजे मग तिला जाळणारे ज्ञानही जळून जाते. श्लोक 5. अंतकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरं, यः प्रयाति समद्भावं याति नास्तत्र संशयः. अर्थात आणि मरणसमयी माझेच स्मरण करणारा असा होतो. शरीराचा त्याग करून जो जातो तो मद्भावास वैष्णव तत्वास प्राप्त होतो, यात संशय नाही. जे आता जी सांगितले होते, अगा आधी यज्ञ म्हणितला जयाते, जे आधीची तया माते जाणूनी अंती. अरे आताच मी त्याला अधियज्ञ म्हणून सांगितले होते, त्या मला जे अगोदर व प्राणांत समयीही जाणतात. ते देह झोल ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपण होऊनी, जैसा मठ गगना भरुनी गगनीची असे. ते देहाला मिथ्या मानून स्वतःचे ठिकाणीच ब्रह्मरूप होतात. ज्याप्रमाणे एखादे घर आकाशाने भरून आकाशातच असते. ये प्रतीतीची या माझ घरी, तया निश्चयाची ओवरी, आली म्हणून बाहेरी नव्हेची से. त्याप्रमाणे अनुभवरूप माझ घरात त्याची निश्चयरूप खोली असते, म्हणून त्याला ब्रह्माशिवाय देहादिकांची आठवण नसते. ऐसे सबाह्य ऐक्य संचले, मीची होऊनी असतारचिले, बाहेरी भूतांची पांचही खवले, नेणतांची पडिली. अशा प्रकारे जो अंतर्बाह्य ऐक्यतेमुळे मद्रूपच होऊन राहिला आहे, तो बाहेरील पंचमहाभूतांची 5 कवचे शरीर ही त्यास न कळताच पडून जातात. आताम उभयाम उभे पण नाही जयाचे, मग पडिलिया गहन कवणतयाचे, म्हणून प्रतीतीचे पोटीचे पाणी न हाले. जे जिवंत शरीर असताही त्याची जो पर्वा बाळगीत नाही, ते पडल्यावर त्याचे दुःख कोणाला होणार, म्हणून अनुभवाच्या पोटातले पाणी हलत नाही. अंतकाली त्याचा ब्रह्माविषयीचा अनुभव ढळत नाही. ते ऐक्याचे आहे ओतिली, किम नित्यतेची या हृदयी घातली, जैसे समरस समुद्री धुतली रुळेची ना. तो अनुभव केवळ ऐक्यभावाने ओतून अविनाशीपणाच्या हृदयात घातला आहे आणि तसाच पूर्णानंद समुद्रात धुतला आहे, म्हणून कामादिक मळांनी तो मिळत नाही. पै अथावी घट बुडाला, तो अंत बाहेरी उदके भरला, पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. हे पहा, खोल पाण्यात घट बुडाला असता त्याच्या आत व बाहेर पाणी असते, पण दैवगत्या जर तो नंतर फुटला तर पाणी फुटले असे होते का. ना तरी सर्पे कवच सांडिले, का उबारेनी वस्त्र फेडिले, तरी सांग पा काय मोडले अवेवा माझी.
किंवा सर्पाने कात टाकिली अथवा उष्णतेमुळे वस्त्र फेडून टाकले तर अवयवात काही बिघाड होतो का सांग बरे. तैसा आकारू हा आहाच भ्रंशे वाचुनी वस्तू ते सांचलीच असे तेची बुद्धी झाली या विसकुसे कैसेनी आता. त्याचप्रमाणे वरवर दिसणारे मिथ्या शरीर जरी नाश पावले तरी ब्रह्म हे सर्वत्र भरलेलेच आहे आणि ते ब्रह्मच जर बुद्धी झाली तर मग तिला आता कासाविषयी कशाची. म्हणून या परिमाते अंतकाळी जाण तसा ते जे मोकली ती देहाते ते मीची होते. म्हणून अशा रीतीने अंतकाळी माझे स्मरण ठेवून जे देह सोडतात ते मद्रूप होतात. एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण जो आठवू धरी अंतकरण तेची होईजे. एरवी साधारण नियम असा आहे की मरण प्राप्त झाले असता अंतकरणात ज्याचे स्मरण असते त्या प्रत तो पावतो. जैसा कवणू एकू काकुळती पळता पवनगती दुपावली अवचिती कुहा माझी पडिलिया. ज्याप्रमाणे एखादा भयभीत मनुष्य वाऱ्यासारखा पळत असता मार्गात अवचित विहिरीत पडतो. आता तया पडणिया आरवते पडण चुकवा वया परवते नाही म्हणून तेथे पडावेची पडे. त्या स्थितीत त्याला पडण्याच्या अगोदर पळण्याचा वेग आवरून धरून पडणे चुकविता येत नाही म्हणून विहिरीत पडणे भाग पडते. तेवी मृत्यूचेनी अवसरे एके जे येऊनी जीवा समोर टाके ते होणे मग न चुके भलतया परे. त्याचप्रमाणे मृत्यूसमयी जीवासमोर जी वस्तू उभी राहते तद्रूपच मरणानंतर त्यास व्हावे लागते. ते कोणत्याही उपायाने चुकत नाही. आणि जागता जवसी जे तव जेणे ध्याने भावना भावीजे डोळा लागत खेऊ देखीजे तेची स्वप्ने. आणि मनुष्य जागा असता त्याच्या मनात ज्या कल्पना येतात त्याच कल्पना झोप लागल्यावर स्वप्नात दिसू लागतात.